Hello everyone. So in previous lecture video we see mechanism of action, then we see metabolism and two drug, that is sulfadiazine and sulfaguanidine. Okay, दोन ड्रग बघितले, सल्फाडायझाईन बघितला आणि सल्फागॉनिडिन बघितला. शॉर्ट रिव्ह्यू बघूया. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझमला काय लागतं? DNA सिंथेसाइज करण्यासाठी पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड, दॅट इज पाबा. पाबाचं ते काय करतात? पाबाचं कन्व्हर्जन फॉलिक ॲसिडमध्ये करतात आणि फॉलिक ॲसिडपासून नंतर काय बनतो तर DNA बनतो. ओके, सो पण सल्फोनामाइड घेतल्यामुळं काय होतं? सल्फोनामाइडची स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी कोणासोबत आहे? पाबाबरोबर आहे, पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड बरोबर. त्यांचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम आहे. सो कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम होतं. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला कळत नाही की आपल्या समोर जे केमिकल आहे ते पाबा आहे की सल्फोनामाइड्स आहे. मग मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो? सल्फोनामाइड्सला कन्झ्युम करतो आणि त्याच्यामुळं त्याचं फॉलिक ॲसिड सिंथेसिस थांबतं आणि फॉलिक ॲसिड सिंथेसिस थांबल्यामुळं DNA सिंथेसिस थांबतं आणि त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय होते? इनहिबिट होते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? मेटाबॉलिझम बघितलं होतं. मेटाबॉलिझममध्ये काय सांगितलं होतं? सल्फोनामाइड जे आहेत ते कुठे बाउंड होतात? ॲब्सॉर्ब झालेले सल्फोनामाइड्स प्लाझ्मा प्रोटीनला, सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोबिलिनला, आणि काही प्रमाणात कुठे बाउंड होतात? इरिथ्रोसाईटला म्हणजे RBCला बाउंड होतात. आणि जे अनॲब्सॉर्ब झालेले आहेत म्हणजे जे फ्री फॉर्ममध्ये उरले आहेत ते काय केले जातात? बॉडीमधून रिमूव्ह केले जातात अनचेंज फॉर्ममध्ये, म्हणजे जसे आहेत तसे, किंवा त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? ॲसिटाईल डेरिव्हेटिव्हमध्ये केलं जातं. आणि ही ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह जी आहेत ती काय आहेत? लेस वॉटर सोल्युबल आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं? इट रिक्वायर्ड लार्ज वॉटर इनटेक टू प्रिव्हेंट क्रिस्टलोयुरिया. कारण ती वॉटर सोल्युबल, लेस वॉटर सोल्युबल असल्यामुळं ते काय करतात? क्रिस्टलोयुरिया म्हणजे क्रिस्टल तयार करू शकतात युरिनमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला काय घ्यावं लागतं? लार्ज वॉटर इनटेक घ्यावा लागतो. ओके, आणि दुसरा साईड इफेक्ट काय होता तर लॉंग टर्म सल्फोनामाइडचा यूज केला आपण, म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी आपण जर सल्फोनामाइड्स घेत असू तर काय होतं? इट प्रोड्यूस मेटाबॉलिक ॲसिडॉसिस. ओके, आणि हा मेटाबॉलिक ॲसिडॉसिस कमी करण्यासाठी आपण काय वापरू शकतो? अल्कलाइन सॉल्ट. वी कॅन यूज अल्कलाइन सॉल्ट लाईक पोटॅशियम सिट्रेट और सोडियम सिट्रेट अलॉंग विथ देम टू कीप युरिन अल्कलाइन. त्यामुळे आपलं युरिन काय राहील? अल्कलाइन राहील आणि मेटाबॉलिक ॲसिडॉसिस होणार नाही. त्याच्यानंतर आपण दोन ड्रग बघितले होते, सल्फाडायझाईन आणि सल्फागॉनिडिन. सो सल्फाडायझाईनचं स्ट्रक्चर काय? याच्यामध्ये पायरिमिडिन रिंग आहे आणि त्याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर काय होतं? 4 अमायनो पायरिमिडिन 2YL बेन्झिन सल्फोनामाइड किंवा 4 अमायनो 2 पायरिमिडिनिल बेन्झिन सल्फोनामाइड्स. ब्रँड नेम होती ॲसेंड आणि सल्झाईन, स्टिराझाईन, ॲट्रिना, कोट्रिझाईन आणि ट्रिमोझाईन. त्याच्यानंतर होतं सल्फागॉनिडिन. याच्यामध्ये स्ट्रक्चर कोणतं होतं तर गॉनिडिन मोइटी होती. त्याच्यामुळे आपण याचं स्ट्रक्चर 4 अमायनो गॉनिडिन बेन्झिन सल्फोनामाइड लिहू शकतो किंवा 4 अमायनो बेन्झिन सल्फोनिल गॉनिडिन देऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट त्याची मार्केटिंग प्रिपरेशन होती सल्फागानिन. ओके, आणि सल्फागॉनिडिन आता ऑफिशियली अवेलेबल नाही आहे, म्हणजे तो सिंथेसाइज केला जात नाही किंवा ऑफिशियली त्याचा यूज केला जात नाही. ओके, देन नेक्स्ट कंपाऊंड इज दॅट थॅलिल सल्फाथायाझोल. Okay, so this thallyl sulfathiazole is contain thiazole ring as a substituent. Okay, thallyl sulfathiazoleचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, कॉम्प्लिकेटेड आहे स्ट्रक्चर एक्झामला विचारलं जात नाही, आयुपॅक नेमसुद्धा विचारलं जात नाही. ॲज इट इंडिकेट थॅलिल सल्फाथायाझोल मीन्स वॉट? ॲज सल्फाथायाझोल इंडिकेट थॅलिल मीन्स वॉट? दिस कंटेन, इफ यू ब्रेक दिस वर्ड थॅलिल सल्फाथायाझोल, then it indicate thallil means thalinic acid. Okay, P is a silent. So this thallil means thalinic acid. Sulfathiazole. So sulfathiazole means what? Sulfonamides contain thiazole ring. Thiazole ring दिसते तुम्हाला स्क्रीनवरती इकडे. बेन्झिन रिंग SO2 S डबल बॉन्ड O NH, आणि त्याच्यावरती जी 5 मेंबर रिंग आहे ती कोणती आहे? थायाझोल रिंग आहे. का थायाझोल? सल्फर आणि नायट्रोजन आहे, 5 मेंबर रिंग. ओके, अझोल डेरिव्हेटिव्ह 5 मेंबर रिंग फुल्ली सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन, म्हणजे सफिक्स OLE. सल्फर आणि नायट्रोजन आहे. पहिला प्रेफरन्स कोणाला? सल्फरला, म्हणून नंबरिंग स्टार्ट सल्फरपासून. सल्फर आणि नायट्रोजन आहे, सल्फरचा थाया, नायट्रोजनचा आजा आणि रिंगचा OLE. सो सल्फाथायाझोल. सो इट कंटेन
thiazole ring. Okay, so this thialyl sulfa thiazole contain thiazole ring, and this thiazole ring increase the antibacterial activity. ह्या thialyl sulfa thiazole ची antibacterial activity कोणामुळे असते? या thiazole ring मुळे. So this thiazole ring contain two substituent, that is thalianic acid and thiazole ring. आणि या thialyl sulfa thiazole ची antibacterial activity तो मायक्रो ऑर्गॅनिझमला मारू शकतो अशी त्याची पॉवर कोणामुळे असते? ड्यू टू दिस thiazole ring. या thiazole ring मुळे त्याची ही पॉवर काय असते? त्याला मिळालेली आहे. ओके, सो थॅलिल सल्फा थायाझोल कंटेन थॅलिनिक ॲसिड अँड thiazole ring as a substituent, and the antibacterial activity of thialyl sulfa thiazole is due to thiazole ring. कोणामुळे आहे ती? thiazole ring मुळे ती आहे. ओके, देन why thialyl sulfa thiazole? The question is that this thialyl sulfa thiazole is useful in local intestinal infection. कुठे यूज करतात त्याला? लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शनमध्ये. म्हणजे काय? लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शन म्हणजे काय? इंटेस्टाईन म्हणजे आपलं आतडं, तिथे जी सुपरफिशियली जी वरच्यावरती जी इन्फेक्शन होतात त्याच्यासाठी काय केलं जातं? हे थॅलिल सल्फा थायाझोल काय केलं जातं? यूज केलं जातं. त्याच्यामुळे रिझन तुम्हाला काय विचारू शकतं, का तिथं लोकल इन्फेक्शनला यूज केलं जातं? तर थॅलिल सल्फा थायाझोलमध्ये N4 सबस्टिट्यूएंट म्हणजे इकडचा NH, SO2 बरोबरचा NH नाही, या बाजूचा पॅरा अमायनोवाला NH2. ओके, तिथे कोणता सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे तुम्हाला सांगितलं? थॅलिनिक ॲसिड. हे स्ट्रक्चर दिसतंय, बेन्झिन रिंग, OH NH, हे स्ट्रक्चर कोणतं आहे? थॅलिनिक ॲसिड आहे. अँड दिस थॅलिनिक ॲसिड प्रिव्हेंट ॲब्सॉर्प्शन ऑफ थॅलिल सल्फा थायाझोल इन गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. म्हणजे काय आहे? काही ड्रग्स काय होतं, आपण तोंडावाटे ड्रग घेतो तेव्हा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये, म्हणजे आपलं फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, तिथपासून जो चालू झाला तो अगदी स्टमकपर्यंत, तिथं त्या ड्रगचं काय होऊ शकतं? ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे इंटेस्टाईनमध्ये ड्रग पोचेपर्यंत तेवढ्या क्वांटिटीमध्येचा ड्रग तिथे काय होत नाही? मिळत नाही. मग आता इंटेस्टाईनमध्ये व्यवस्थित ड्रग ॲक्ट झाला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर आपला GI ट्रॅक जो आहे, फॅरिंग्स लॅरिंग्सपासून ते अगदी स्टमकपर्यंत, तिथे कुठेही ड्रगचं काय झालं नाही पाहिजे? ॲब्सॉर्प्शन झालं नाही पाहिजे. ड्रग ॲज इट इज आपला येऊन कुठे पोचला पाहिजे? इंटेस्टाईनमध्ये येऊन पोचला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? GI ट्रॅकमधलं ॲब्सॉर्प्शन ड्रगचं काय केलं पाहिजे? प्रिव्हेंट केलं पाहिजे. सो या थॅलिल सल्फा थायाझोलमध्ये N4 सबस्टिट्यूएंट म्हणजे इकडचा जो नायट्रोजन आहे, NH, OH डबल बॉन्ड आणि ही बेन्झिन रिंग, तो तिथे कोणता सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतो सांगितलं? थॅलिनिक ॲसिड प्रेझेंट असतं. अँड धिस थॅलिनिक ॲसिड प्रिव्हेंट द ॲब्सॉर्प्शन ऑफ थॅलिल सल्फा थायाझोल इन गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. देअरफोर थॅलिल सल्फा थायाझोल स्लोली हायड्रोलाइज इन इंटेस्टाईन, आणि त्याच्यामुळे तो इंटेस्टाईनमध्ये येऊन काय होतो? हायड्रोलाइज होतो आणि तिथून इंटेस्टाईनमधून व्यवस्थित ॲब्सॉर्ब होतो. आणि व्यवस्थित इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब झाला तर इंटेस्टाईनमध्ये जे काही इन्फेक्शन आहे, प्रॉब्लेम आहे, डिसीज आहेत, ते तो व्यवस्थित काय करू शकतो? ट्रीट करतो. म्हणून थॅलिल सल्फा थायाझोल इज युजफुल इन लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शन. लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शनमध्ये तो काय आहे? युजफुल आहे. रिझन विचारलं जातं, वाय थॅलिल सल्फा थायाझोल युजफुल इन लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शन. लोकल इंटेस्टायनल इन्फेक्शन्समध्ये थॅलिल सल्फा थायाझोल युजफुल का आहे? ओके, काय सांगणार? N4 सबस्टिट्यूएंट जे आहे तिथे काय असतं? थॅलिनिक ॲसिड असतं. अँड धिस थॅलिनिक ॲसिड प्रिव्हेंट ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इन GI ट्रॅक. Okay, gastrointestinal tract. Therefore thelyl sulfa thiazole slowly hydrolyze in intestine and is useful in local infection. Okay, so reason नीट लक्षात ठेवा. काय विचारतील? why thelyl sulfa thiazole is useful in local intestinal infections. Okay, reason काय आहे? आन्सर N4 substituent, that is thalinic acid, prevent absorption of thallyl sulfa thiazole in gastrointestinal tract. Therefore thallyl sulfa thiazole slowly hydrolyze in intestine and hence it is useful in local intestinal infections. Okay, then next is that अल्सरेटिव्ह कोलायटिस जो असतो, म्हणजे आपल्या इंटेस्टायनलचा अल्सर जो असतो, अल्सर दोन ठिकाणी होतो, एक स्टमकमध्ये होतो आणि दुसरा इंटेस्टाईनमध्ये होतो. सो तो इंटेस्टाईनमध्ये होतो त्याला म्हटलं जातं अल्सरेटिव्ह
कोलायटिस, म्हणजे इंटेस्टाईनला आतल्या बाजूला काय होते, जखमेसारखं होतं. ओके, मग अशा अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये थॅलिल सल्फाथायाझोल यूज करतात. ओके, सल्फागॉनिडिनपेक्षा. सल्फागॉनिडिन यूज नाही करत. सल्फागॉनिडिनपेक्षा कोणाला महत्त्व देतात, प्रेफर कोणाला करतात, थॅलिल सल्फाथायाझोलला. मग वाय दिस थॅलिल सल्फाथायाझोल इज प्रेफर ओव्हर टू द सल्फागॉनिडिन इन अल्सरेटिव्ह कोलायटिस. अल्सरेटिव्ह कोलायटिस या डिसीजमध्ये सल्फागॉनिडिन या ड्रगपेक्षा थॅलिल सल्फाथायाझोल का यूज करतात? का? तर त्याचं कारण काय आहे की अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये सल्फागॉनिडिन ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे काय होतं, तिथे जो आपली इंटेस्टाईन आहे त्याची वरची स्किन निघून जाते. त्याच्यामुळे तिथं जर कोणता ड्रग कॉन्टॅक्टमध्ये आला तर वरची स्किन निघून गेली म्हणजे तिथून ब्लड येत असणार, आणि तिथं जर ड्रग कोणता कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो ड्रग काय होणार, डिरेक्टली ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होणार. ओके, आणि हा जो सल्फागॉनिडिन ड्रग जो आहे तो इझिली ॲब्सॉर्ब होतो ब्लडमध्ये आणि त्याच्या डेंजर अमाऊंटमध्ये. त्याच्यामुळं टॉक्झिसिटी प्रोड्यूस होऊ शकते, साईड इफेक्ट दिसू शकतात. पण जो थॅलिल सल्फाथायाझोल आहे तो ब्लडमध्ये काय होतो, पुअरली ॲब्सॉर्ब होतो. म्हणून थॅलिल सल्फाथायाझोल काय केला जातो, प्रेफर केला जातो सल्फागॉनिडिनपेक्षा. सल्फागॉनिडिनपेक्षा थॅलिल सल्फाथायाझोल काय केलं जातं, प्रेफर केलं जातं अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये. कळलं? काय क्वेश्चन होता, अल्सरेटिव्ह कोलायटिस कंडिशनमध्ये सल्फागॉनिडिनपेक्षा थॅलिल सल्फाथायाझोल का यूज केलं जातं? ओके, कारण असं आहे की अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे स्किनची वरचा लेअर निघून जाणं आणि तिचं जखम होणं आणि त्याच्यामधून तिथं ब्लड येत असतं. मग त्यावेळी जर आपण सल्फागॉनिडिन घेतलं तर ते सल्फागॉनिडिन ब्लडमध्ये इझिली ॲब्सॉर्ब होतं आणि लार्ज अमाऊंटमध्ये, म्हणजे त्याच्यामुळं टॉक्झिसिटी प्रोड्यूस होऊ शकते, साईड इफेक्ट मिळू शकतात. आपण हे जे थॅलिल सल्फाथायाझोल आहे ते काय आहे, पुअरली ॲब्सॉर्बेबल कंपाऊंड आहे, ते इझिली ॲब्सॉर्ब होत नाही. म्हणून सल्फागॉनिडिनपेक्षा थॅलिल सल्फाथायाझोल काय केलं जातं, यूज केलं जातं. सो क्वेश्चन काय होता आपला, वाय थॅलिल सल्फाथायाझोल इज प्रेफर टू सल्फागॉनिडिन इन अल्सरेटिव्ह कोलायटिस. ओके, क्वेश्चन काय आहे, रिझन क्वेश्चन, वाय थॅलिल सल्फाथायाझोल इज प्रेफर टू सल्फागॉनिडिन इन अल्सरेटिव्ह कोलायटिस. वाय? In ulcerative colitis, sulfagonidine is absorbed into bloodstream in dangerous amount which produce toxicity or side effect, but thelyl sulfathiazole is poorly absorbed, hence thelyl sulfathiazole is preferred to sulfagonidine in ulcerative colitis. Okay, understand? Then next we see physical property of this thelyl sulfathiazole compound. Okay, so there are 5 physical property. First one, it occur as a white crystalline powder. Okay, color कसा याचा white आहे, nature कसा आहे, crystalline powder आहे. So it is occur as a white crystalline powder. Second is odorless. याला ओडर नसतो कोणता सल्फाथायाझोलला, सो इट इज ओडरलेस. देन थर्ड वन रिगार्डिंग टेस्ट, इट इज बिटर इन टेस्ट, कडू आहे टेस्टमध्ये, सो इट इज बिटर इन टेस्ट. देन नेक्स्ट सोल्युबिलिटी, हा इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड क्लोरोफॉर्म आणि वॉटरमध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे, बट रॅडिली सोल्युबल इन स्ट्रॉंग ॲसिड अँड अल्कलीज. बऱ्यापैकी सोल्युबल कशामध्ये आहे, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये आणि अल्कलीजमध्ये. सोडियम हायड्रॉक्साईड असतील, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतील, त्याच्यामध्ये कसा आहे तो रॅडिली सोल्युबल आहे. सो इनसोल्युबल इन वॉटर अँड क्लोरोफॉर्म बट रॅडिली सोल्युबल इन स्ट्रॉंग ॲसिड अँड अल्कलीज. ओके, देन नेक्स्ट इज दॅट इट इज स्लोली डार्कन ऑन एक्सपोजर टू लाईट. लाईटच्या एक्सपोजरमध्ये आला तर तो काय होतो, डार्कन होतो, म्हणजे काळा पडायला सुरुवात होतो ड्यू टू ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके, सो 5 फिजिकल प्रॉपर्टी. इट ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, इट इज ओडरलेस, बिटर इन टेस्ट अँड इनसोल्युबल इन then insoluble in water and chloroform but readily soluble in strong acid and alkalis. Then last one physical property is that it is slowly darken on exposure to light. लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होतं, डार्कन व्हायला सुरुवात होते. ओके, देन नेक्स्ट युजेस ऑफ थॅलिल सल्फाथायाझोल. थॅलिल सल्फाथायाझोलचे युजेस काय आहेत? सो थॅलिल सल्फाथायाझोल इज अ अँटीबॅक्टेरियल अँड इट इज नॉट ॲब्सॉर्ब बाय GI ट्रॅक. ओके, मागाशीच आपण रिझनमध्ये बघितलं, GI गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये थॅलिल सल्फाथायाझोल ॲब्सॉर्ब होत नाही, हेन्स इट इज यूज
टू रिड्यूस बॅक्टेरियल फ्लोरा ऑफ लार्ज इंटेस्टाईन बिफोर सर्जरी. काय असतं, सर्जरी करतो तेव्हा इंटेस्टाईनमध्ये आपल्या काही बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि आपण सर्जरी करतो ते सर्जरी करण्याआधी ते बॅक्टेरिया निघून जाणं किंवा त्यांना मारून टाकणं गरजेचं असतं, किल करणं गरजेचं असतं. कारण सर्जरी करणार तेव्हा आपण काय करणार आहेत, कट मारणार आहेत स्किनला, त्याच्यामुळं ब्लड येणार आणि त्या ब्लडमध्ये जर ते बॅक्टेरिया गेले तर बॉडीला बाकीच्या ठिकाणी इन्फेक्शन होईल. त्याच्यामुळे ते जे बॅक्टेरिया असतात त्यांना निघून म्हणजे बाजूला करणं किंवा त्यांची किल करणं गरजेचं असतं. मग अशा वेळी हे इंटेस्टाईनमधला बॅक्टेरियलचा फ्लोरा किल करण्यासाठी काय करायला लागतं, थॅलिल सल्फाथायाझोल आपण यूज करतो. का तर GIT ट्रॅकमध्ये तो अनॲब्सॉर्ब आहे, ॲब्सॉर्ब होत नाही, त्याच्यामुळे तो इझिली इंटेस्टाईनमध्ये पोचेल आणि त्या बॅक्टेरियल फ्लोराला किल करेल. सो इट इज अँटीबॅक्टेरियल अँड इज नॉट ॲब्सॉर्ब बाय GIT. हेन्स फर्स्ट यूज काय, so thialyl sulfathiazole is a antibacterial and it is not used by absorbed by GIT, hence it is used in to reduce bacterial flora of large intestine before surgery. सर्जरीच्या आधी बॅक्टेरियल फ्लोरा रिड्यूस करण्यासाठी यूज करतात. देन सेकंड यूज, इट इज ऑल्सो फाइंड यूज इन क्रोनिक अल्सरेटिव्ह कोलायटिस अँड इन इंटेस्टायनल अमिबायासिस. ओके, मागाशीच आपण बघितलं अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये थॅलिल सल्फाथायाझोल यूज केला जातो. सो इट इज also find use in chronic ulcerative colitis as well as intestinal amoebiasis. Amoebiasis it is a type of dysentery. ओके, की इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया तो अमिबॉयसिस हिस्टोलायटिका अमिबायिका आल्यामुळं ती डिसेंट्री होते, तिला अमिबॉयसिस म्हटलं जातं. सो अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि अमिबॉयसिस ट्रीट करण्यासाठी याला यूज करतात. सो दोन यूज होते. फर्स्ट यूज काय होता, it is antibacterial agent and it is not absorbed by GIT, hence it is used in to reduce bacterial flora of large intestine before surgery. Then second use क्या होता, it is also find use in chronic ulcerative chronic ulcerative colitis and in intestinal amoebiasis. intestinal amoebiasis मध्ये त्याला यूज केलं जातं. Then dose, usually dose is 4 to 12 gram डिवाइड डेली इन 6 डिवायडेड डोस. दिवसाला 6 डिवायडेड डोस आहे त्याचे थॅलिल सल्फाथायाझोलचे 4 ते 12 ग्रॅममध्ये. ओके, 12 ग्रॅम असेल तर कसा देणार, 6 डिवायडेड डोसमध्ये दिवसातून 6 वेळा 2-2 ग्रॅम. ओके, सो दिस डोस इज इट इज युजली डोस इज 4 to 12 ग्रॅम डेली इन 6 डिवायडेड डोस. ओके, जे काही डोस असेल तो दिवसाला 6 वेळा गेला पाहिजे. ओके, डिवायडेड फॉर्ममध्ये, पण 4 ते 12 ग्रॅमपेक्षा जास्त नाही. ओके, देन ब्रँड नेम फॉर दिस थॅलिल सल्फाथायाझोल इज स्ट्रिप्टोक्विन. ओके, देर इज स्ट्रिप्टोक्विन. दिस इज ड्राय सस्पेन्शन, इट इज इन सस्पेन्शन फॉर्म. सो दिस इज स्ट्रिप्टोक्विन ड्राय सस्पेन्शन. देन टॅलिडाइन अँड कोलिसिटिना. ओके, स्ट्रिप्टोक्विन, टॅलिडाइन अँड कोलिसिटिना. Okay, so there are 3 marketed preparation or brand name. First one is a streptoquine, it is dry suspension. Then talidina or tolidina and colicitina. Okay, so streptoquine, talidine आणि colicitina. Streptoquine, talidine आणि colicitina. So these are the brand name for this thialyl sulfathiazole. Okay, so this is regarding the thialyl sulfathiazole. Then next drug is that succinyl sulfathiazole. Okay, everything is similar, only instead of thalinic acid there is succinic acid. बाकीचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितला, इथे थॅलिल सल्फाथायाझोलचं स्ट्रक्चर बघा, बेन्झिन रिंग SO2 NH, इकडे कोणती आहे, थायाझोल रिंग आहे आणि इकडे थॅलिल सल्फाथायाझोलला हे थॅलिनिक ॲसिड आहे. इकडचं बेन्झिन रिंग आणि हाफ बेन्झिन रिंग OH डबल बॉन्ड O वाला. ओके, सक्सिनिल सल्फाथायाझोलमध्ये काय आहे, सेम आहे, बेन्झिन रिंग S डबल बॉन्ड O NH, इकडे थायाझोल रिंग. फक्त इकडे जे आहे नंबरिंग दिसते 1 2 3 4 OH डबल बॉन्ड O 1 2 3 4 डबल बॉन्ड O NH. ओके, हे काय आहे, सक्सिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. सो दिस ओनली डिफरन्स देर इज थॅलिल सल्फाथायाझोल अँड सक्सिनिल सल्फाथायाझोल. ओवरऑल स्ट्रक्चर इज सेम, ओनली डिफरन्स इज दॅट ॲट N4 सबस्टिट्युएंट. फरक काय आहे थॅलिल सल्फाथायाझोल आणि सक्सिनिल सल्फाथायाझोलमध्ये, थॅलिल सल्फाथायाझोलमध्ये N4 सबस्टिट्युएंटला कोण असतं, थॅलिनिक ॲसिड असतं, तर सक्सिनिल सल्फाथायाझोलमध्ये N4 सबस्टिट्युएंटला कोण असतं, सक्सिनिक ॲसिड असतं. ओके, क्वेश्चन विचारू शकता, डिफरन्शिएट बिटवीन थॅलिल सल्फाथायाझोल अँड सक्सिनिल सल्फाथायाझोल. काय लिहिणार,
It differ from succinyl sulfathiazole is differ from thionyl sulfathiazole because thionyl sulfathiazole have N4 substituent as a succinic acid or succinyl group, that is COCH2COOH, while thionyl sulfathiazole has thalinic acid and succinyl sulfathiazole has succinic acid. It differ from thionyl sulfathiazole in having N4 substituent as a succinyl group, that is COCH2 CH2COH instead of N4 substituent thionyl group. ओके, सो स्ट्रक्चर विचारत नाही त्याचं एक्झामला, तुमच्या फक्त इन्फॉर्मेशनसाठी हे काय आहे, स्ट्रक्चर आहे. डिफरंट काळा दोघांमधला थॅलिल सल्फाथायाझोलमध्ये N4 सबस्टिट्यूटला थॅलिनिक ॲसिड असतं आणि सक्सिनिल सल्फाथायाझोलमध्ये N4 सबस्टिट्यूटला सक्सिनिक ॲसिड असतं किंवा सक्सिनिल ग्रुप असतं. ओके, देन फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस सक्सिनिल सल्फाथायाझोल इज दॅट इट इज व्हाईट ऑर येल्लोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. सो या सक्सिनिल सल्फाथायाझोलचा कलर कसा असतो, व्हाईट किंवा थोडासा येल्लो व्हाईट कलर असतो. नेचर आहे क्रिस्टलाइन पावडर. सो इट इज ऑकर ॲज व्हाईट ऑर येल्लोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन ओडर इट इज ओडरलेस. ओके, ओडर नाही याला कोणता, सो इट इज ओडरलेस. देन सोल्युबिलिटी इट इज सोल्युबल इन वॉटर बट इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म. वॉटरमध्ये सोल्युबल आहे तर क्लोरोफॉर्ममध्ये कसा आहे तो इनसोल्युबल आहे. अँड इट इज स्टेबल इन एअर, म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. सो इट इज स्टेबल इन एअर बट स्लोली डार्कन ऑन एक्सपोजर टू लाईट, म्हणजे लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो डार्क होतो, म्हणजे काय ब्लॅक पडायला, काळा पडायला सुरुवात होते. सो फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत, इट ऑकर ॲज अ व्हाईट ऑर येल्लोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, odorless, soluble in water but insoluble in chloroform. Then it is stable in air but slowly darken on exposure to light. Then uses of this succinyl sulfathiazole, या succinyl sulfathiazole uses कोणते आहेत, it is used to reduce bacterial flora of large intestine before surgery. स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे, फक्त थॅलिल सल्फाथायाझोलमध्ये थॅलिनिक ॲसिड होतं, इथे सक्सिनिक ॲसिड आहे. थॅलिल सल्फाथायाझोल पण सेम यूज केला जात होता लार्ज इंटेस्टाईनमधला बॅक्टेरियल फ्लोरा रिड्यूस करण्यासाठी बिफोर सर्जरी. सो जे थॅलिल सल्फाथायाझोलचे युजेस आहेत ते सक्सिनिल सल्फाथायाझोलचे युजेस असणार आहेत. पण फक्त एक मायनर स्ट्रक्चरल डिफरंट आहे फक्त. सो फर्स्ट यूज इट इज यूज टू रिड्यूस बॅक्टेरियल फ्लोरा ऑफ लार्ज इंटेस्टाइन बिफोर सर्जरी. ओके, देन सेकंड यूज इज दॅट इट इज यूज इन क्रोनिक अल्सरेटिव्ह कोलायटिस अँड इन इंटेस्टायनल अमिबोयासिस. जो थॅलिल सल्फाथायाझोल सुद्धा यूज केला जात होता. ओके, सो युजेस आर इट इज यूज टू रिड्यूस बॅक्टेरियल फ्लोरा ऑफ लार्ज इंटेस्टाइन बिफोर सर्जरी अँड सेकंड इट इज यूज इन क्रोनिक अल्सरेटिव्ह कोलायटिस अँड इन इंटेस्टायनल amoebiasis. Okay, so these are the uses of succinyl sulfathiazole. Then dose again similar to thionyl sulfathiazole. thionyl sulfathiazole चा डोस काय होता, usual dose is 4 to 12 ग्रॅम. ओके, युजली डोस काय होता, 4 to 12 ग्रॅम डेली इन 6 डिवायडेड डोस फॉर्म. 6 डिवायडेड डोसमध्ये 4 ते 12 ग्रॅम. सेम सक्सिनिलचा सुद्धा 4 to 12 ग्रॅम डेली इन 6 डिवायडेड डोसेस. ओके, देन ब्रँड नेम और मार्केटेड प्रिपरेशन फॉर दिस सक्सिनिल सल्फाथायाझोल इज सोक्युअर सस्पेन्शन. सोक्युअर नावाचं सस्पेन्शन आहे किंवा SS थायाझोल, क्रेमोस्टेप, क्रेमोमायसिन or sulfamycin. So there are majorly 5 brand names. You may remember any two, that is Socuor suspension, SS thiazole, Cremostep, Cremomycin or sulfamycin. Okay, so this is regarding the succinyl sulfathiazole. Okay, then next drug is sulfadimethoxin. Okay, as name indicate सल्फाडायमिथॉक्सिन म्हणजे हे सल्फोनामाइड्स आहे, पण याच्यामध्ये दुसरं काय असणार आहे, 2 मिथॉक्सी ग्रुप, डायमिथॉक्सिन ग्रुप काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत. आपलं सल्फोनामाइडचं स्ट्रक्चर काय, बेसिक पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड. ओके, सो इट कंटेन एक्स्ट्रा एलिमेंट दॅट इज पायरिमिडिन रिंग अँड 2 मिथॉक्सी ग्रुप ॲट N1 सबस्टिट्यूएंट, म्हणजे इकडचा नायट्रोजन, पॅरामायनोवाला नाही, SO2च्या जवळचा NH जो आहे तिथे. ओके, सो दिस इज सल्फाडायमिथॉक्सिन. स्ट्रक्चर काय आहे, बेन्झिन रिंग, NH2,
SO2NH हे स्ट्रक्चर कुठल्याही ड्रगमध्ये कॉमन असणार. त्याच्यापुढे पायरिमिडीन रिंग अटॅच झाले म्हणजे 2 नायट्रोजन असलेली बेन्झिन रिंग, फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला नायट्रोजन. त्याच्यानंतर सेकंड आणि 6 पोझिशनला काय आहे, OCH3. OCH3 ग्रुपला काय म्हटलं जातं, मिथॉक्सी ग्रुप म्हटलं जातं. मिथाइल ग्रुप आणि ऑक्सिजन OCH3, सो याला काय म्हटलं जातं, मिथॉक्सी ग्रुप म्हटलं जातं. सल्फा डायमिथॉक्सिनचं स्ट्रक्चरसुद्धा एक्झामला विचारत नाहीत, IUPAC नेमसुद्धा एक्झामला विचारत नाहीत. सो आपण फक्त इन केस जर असा कोणी एक्झामिनर आला आणि त्यानं टाकलं सो तर त्याच्यासाठी असावं म्हणून आपण स्ट्रक्चर घेतलेलं आहे. सो स्ट्रक्चर बघा, इकडचं नंबरिंग तुम्हाला माहीत आहे, जी इकडची अमायनो ग्रुपवाली पॅरा अमायनो ग्रुपवाली बेन्झिन रिंग आहे तिचं ही 4 नंबर बेन्झिन NH2 ग्रुपला आला पाहिजे. सो 1 2 3 4 5 6 ओके. देन S डबल बॉन्डो NH. त्याच्यानंतर इकडे पायरिडिन रिंग बेन्झिन रिंग, त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन असेल तर त्याला पायरिडिन रिंग म्हटलं जातं. त्याच्यामध्ये नायट्रोजन जे आहेत आपले पहिला आणि तिसरा कशावरून म्हणतो, हे जे अटॅच झालेले नायट्रोजन आहेत त्यांना मिनिमम नंबर आला पाहिजे, कारण पहिला मान त्यांचा आहे आणि ती पायरिमिडिन रिंग आहे. सो त्या कोणत्याही एका नायट्रोजनपासून नंबरिंग स्टार्ट करायचं. सो 1 2 3 4 5 6 नंबरला एक OCH3 आणि सेकंड नंबरला एक OCH3. आणि या पायरिमिडिन रिंगचा चौथा कार्बन ॲटम ह्या NH S डबल बॉन्डला अटॅच झाला आहे, म्हणजे आपण लिहिणार काय, पायरिमिडिन 2YL. ओके. सो तुम्हाला सांगितलं आहे IUPAC नेम जर सल्फोनामाइडचं करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, सरळ आपण पहिलं काय लिहून घ्यायचं, आपलं रेग्युलर सल्फोनामाइडचं नेम लिहून घ्यायचं. काय आपलं रेग्युलर सल्फोनामाइड नेम, 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके. आणि जी काय सबस्टिट्युएंट आहेत ती कोणाच्या मध्ये लिहायची, 4 अमायनो आणि बेन्झिन सल्फोनामाइड या 2 नावांच्या मध्ये आपली सबस्टिट्युएंट येणार. ओके. आणि सबस्टिट्युएंट आपली कुठे असतात, एकतर N1ला, N1 म्हणजे कुठला, S डबल बॉन्ड ओच्या जवळचा NH2 ग्रुप, आणि N4 कोणता, इकडच्या बेन्झिन रिंगचा 4 नंबरचा NH2 ग्रुप पॅरा अमायनोवाला. ओके. सो पहिलं सबस्टिट्युएंट नेहमी कोणाचं लिहायचं, N1वरचं. ओके. सो आता N1ला सबस्टिट्युएंट काय आहेत, एक पायरिमिडिन रिंग आहे आणि त्या पायरिमिडिन रिंगला कोण सबस्टिट्युएंट आहे, 2 मिथॉक्सी ग्रुप, 2 OH3 ग्रुप आहे. म्हणजे पहिलं पायरिमिडिनचं नाव येणार, त्याच्यानंतर पहिलं पायरिमिडिन रिंगचे सबस्टिट्युएंट येणार, त्याच्यानंतर पायरिमिडिन रिंगचं नाव येणार आणि त्या पायरिमिडिन रिंगचा किती नंबरचा कार्बन ॲटम NH S डबल बॉन्ड ओला अटॅच झाला आहे ते येणार. ओके. सो 4 अमायनो आपला आहे ते बेन्झिन सल्फोनामाइडमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, सबस्टिट्युएंट टाकायचे आहेत. N इज कॉमन बिकॉज वी डोंट नो द नंबर ऑफ पायरिमिडिन रिंग किती नंबरला अटॅच झाले त्याचा माहीत नाही म्हणून N. सो पायरिमिडिन रिंगला दुसऱ्या आणि 6व्या पोझिशनला काय आहे, मिथॉक्सी ग्रुप आहे. सो 2,6 डायमिथॉक्सी पायरिमिडिनचा चौथा कार्बन ॲटम NH SO2ला अटॅच झाला आहे, तो 2,6 डायमिथॉक्सी पायरिमिडिन 4YL. ओके. बेन्झिन सल्फोनामाइड. सो 4 अमायनो 2,6 डायमिथॉक्सी पायरिमिडिन 4YL बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके. So this is the structure of sulfur dimethoxin. So this sulfur dimethoxin, it is an example of drug containing pyrimidine ring. आणखी कोणतं एक्झाम्पल होतं पायरिमिडिन रिंग कंटेन करणारा ड्रग, तर जो आपण आता बघितले ते सक्सिनिल सल्फाथायाझोल आणि थॅलिल सल्फाथायाझोल, त्यांच्यामध्ये सुद्धा सक्सिनिल सल्फाथायाझोल आणि थॅलिल सल्फाथायाझोल नाही, माफ करा, काल जे आपण एक ड्रग बघितला सल्फाडायाझाईन, त्याच्यामध्ये पायरिमिडिन रिंग असते. आणि आता दुसरं कोणतं, सल्फाडायमिथोक्झाईन. सो दिस सल्फाडायमिथोक्झाईन इज द पायरिमिडिन कंटेनिंग ड्रग. पायरिमिडिन असणारा हा काय आहे, ड्रग आहे. ओके. सो दिस सल्फाडायमिथोक्झाईन फिजिकल स्ट्रक्चर कळालं. सो फिजिकल प्रॉपर्टी काय आहे त्याची, सो इट इज क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. ओके. थोडं त्याचं जे नेचर आहे ते कसं आहे, क्रीमी व्हाईट. ओके. कलर कसा आहे, क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. सो इट इज ऑकर ॲज अ क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन सेकंड, इट इज इनसोल्युबल इन वॉटर. ओके. वॉटरमध्ये कसा आहे तो, इनसोल्युबल आहे. त्याच्यानंतर इट इज मॉडरेटली सोल्युबल इन अल्कोहोलमध्ये मध्यम प्रमाणात कसा आहे, सोल्युबल आहे. देन सोल्युबल इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ
mineral acid and alkali hydroxide, then soluble in aqueous solution of mineral acid and alkali hydroxide. सो इनसोल्युबल कशामध्ये आहे, वॉटरमध्ये, मॉडरेटली सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, आणि कम्प्लिटली सोल्युबल कोणामध्ये आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ मिनरल ॲसिडच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये, आणि अल्कली हायड्रॉक्साईडमध्ये, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये, अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये कसा आहे तो सोल्युबल आहे. सो ओनली 2 फिजिकल प्रॉपर्टी. देन युजेस ऑफ दिस सल्फा डायमिथॉक्सिन. सल्फा डायमिथॉक्सिन कुठे यूज केला जातो, सो दिस सल्फा डायमिथॉक्सिन इज लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स. हा कसा आहे, लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड आहे. जो सल्फा डायमिथॉक्सिन आहे तो कसा आहे, लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स आहे. तो कसा आहे, लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स आहे. सो इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. युरिनरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये हा काय केला जातो, यूज केला जातो. ओके, सो इट इज लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स हेन्स यूज इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. देन सेकंड इज इट इज यूज इन फॉर्म ऑफ टॅबलेट. हा काय केला जातो, सल्फा डायमिथॉक्सिन टॅबलेट फॉर्ममध्ये यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिस्टेमिक इन्फेक्शन. ओके, सिस्टेमिक ब्लड सर्क्युलेशन रिलेटेड जी काही इन्फेक्शन आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा काय केला जातो, यूज केला जातो. सो देर आर 2 युजेस. First one, it is long acting sulfonamide and hence it is used in treatment of urinary tract infection. urinary tract infection मध्ये त्याला काय केलं जातं, यूज केलं जातं. देन सेकंड, इट इज यूज इन फॉर्म ऑफ टॅबलेट फॉर सिस्टेमिक इन्फेक्शन. ट्रीटमेंट ऑफ सिस्टेमिक इन्फेक्शन टॅबलेट फॉर्ममध्ये यूज केला जातो. देन डोस काय आहे त्या सल्फा डायमिथॉक्सिनचे, तर इनिशियल डोस इज 1 to 2 ग्रॅम. सुरुवातीचा डोस असतो 1 ते 2 ग्रॅमचा. अँड देन सबसिक्वेंट डोस इज 500 mg डेली. इनिशियली सुरुवातीला काही काळामध्ये 1 ते 2 ग्रॅम दिलं जातं आणि त्याच्यानंतर मेंटेन डोस करण्यासाठी काय केलं जातं, 500 mg डेली दिला जातो. ओके, देन ब्रँड नेम काय आहेत या सल्फा डायमिथॉक्सिनचे, सो देर इज सल्फामेड जी सोल्युबल पावडर आहे, अँटीबॅक्टेरियल पावडर आहे. कोणती, सल्फामेड जी. ओके, देन अल्बोन नावाची टॅबलेट आहे, बट दीज आर नॉट यूज फॉर ह्युमन बिंग, दीज आर यूज फॉर द वेटरनरी पर्पज, मीन्स फॉर द ॲनिमल्स, बट दिस सल्फामेड जी इज यूज फॉर द ॲनिमल्स. सो सल्फामेड जी पावडर. देन अल्बॉन 125 mg पावडर टॅबलेट. ओके, दिस बोथ आर कंटेन सल्फा डायमिथॉक्साइन. सल्फामेड जी, अल्बॉन. देन अनदर ब्रँड नेम आर K-Prim, K-PRIM, K-Prim. Then Sulfadren, SULPHADREN, Sulfadren. So there are 4 brand name: Sulfamed G powder, Albon tablet, K-Prim and Sulfadren. Okay. Then regarding one of the note or remembering point regarding this sulfa dimethoxin is, this sulfa dimethoxin is long acting sulfonamide. sulfa dimethoxin काय आहे, long acting sulfonamides आहे. its excretion is low, त्याच्यामुळे त्याचं एक्सक्रिशन कसं होतं, लो होतं. सो देर इज चान्सेस ऑफ फॉर्मेशन ऑफ क्रिस्टॅलोयुरिया इज लेस. ओके, त्याच्यामुळं क्रिस्टॅलोयुरिया ह्याच्यामुळे होत नाही. सो दिस सल्फोनामाइड इज लॉंग ॲक्टिंग सल्फोनामाइड. इट्स एक्सक्रिशन इज लो, युरिनमधून कमी प्रमाणात एक्सक्रीट होतं. सो चान्सेस ऑफ क्रिस्टलोयुरिया इज लेस. त्याच्यामुळे क्रिस्टलोयुरियाचे चान्सेस काय आहेत याच्यापासूनचे लेस आहेत, अगदी कमी प्रमाणात आहेत त्याचे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द सल्फा डायमिथॉक्सिन. ओके, देन नेक्स्ट इज सल्फा मिथॉक्सी पायरिडाझाइन. ओके, नेक्स्ट कंपाऊंड कोणता आहे, सल्फा मिथॉक्सी पायरिडाझाइन. ओके, सो दिस सल्फा मिथॉक्सी पायरिडाझाइन again contain substituent at sulfa methoxypyridazyne. हा काय, इट कंटेन सबस्टिट्युएंट ॲट बोथ N1 ॲज वेल ॲज N4. ओके, बघा तुम्हाला इथे दिसतंय, सॉरी इट इज विदाउट ॲरोमॅटिक N4 सबस्टिट्युएंट. हा जो सल्फा डायमिथॉक्सी आहे तो काय आहे, याच्यामध्ये आपला पॅरा अमायनोचा हे नसतो, काय नसतो आपण त्याला म्हणू शकतो, पॅरा अमायनो N4ला कोणताही सबस्टिट्युएंट प्रेझेंट नसतो. जे काही सबस्टिट्युएंट आहे ते कुठं आहे, सगळं N1ला आहे. सो दिस इज सबस्टिट्युएंट प्रेझेंट ॲट N1. ओके, सो याचं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, आपलं NH2 आहे, बेन्झिन रिंग आहे, S डबल बॉन्डो NH. त्याच्यानंतर काय आहे, पायरिडाझिन रिंग आहे आणि त्याला OCH3 सिंगल OCH3 काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. आपल्याला डबल CH3 कुठं होता, सल्फा डायमिथॉक्सिन. आणि हा काय आपला सल्फा मिथॉक्सी पायरिडाझाइन. का, बिकॉज
इट कंटेन ओनली वन OCH3 ग्रुप. याचं स्ट्रक्चर आणि IUPAC विचारलं जात नाही. फक्त तुम्ही स्ट्रक्चर फक्त तुमच्या अंडरस्टँडसाठी काय करा, लक्षात ठेवा. सो दिस इज सल्फा मिथॉक्सी पायरिडाझाईन. देर इज IUPAC नेम इज 4 अमायनो ग्रुप आहे. मध्ये सबस्टिट्यूएंट कोणता आहे तर 6व्या नंबरला मिथॉक्सी आहे. 6 मिथॉक्सी पायरिडाझिन 3YL बेन्झिन सल्फोनामाइड. काय आपल्याला माहिती आहे 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड लिहायचं आणि मध्ये सबस्टिट्यूएंट लिहायचं. आता सबस्टिट्यूएंट कोण आहे, पायरिडाझिन रिंग आहे आणि 6व्या नंबरला तिच्या नंबरिंग जर आपण केलं नायट्रोजनपासून तर 6व्या नंबरला OCH3 म्हणजे मिथॉक्सी ग्रुप आहे आणि 3ऱ्या नंबरचा कार्बन पायरिडाझिन रिंगचा NHSO2ला अटॅच झालेला आहे. म्हणजे आपण 3YL लिहिला पायरिडाझिन 3YL आणि पायरिडाझिन रिंगचा 6वा कार्बन हा मिथॉक्सी ग्रुप आहे. सो 6 मिथॉक्सी 3YL ओके benzene sulfonamide. So 4 amino 6 methoxy pyridazine 3YL benzene sulfonamides. Okay, then let's see the physical property of this sulfa methoxy pyridazine. sulfa methoxy pyridazine च्या physical property काय आहेत. So this sulfa methoxy pyridazine occur as a white or yellowish white crystalline powder. Okay, white किंवा सोळा येलो व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असते. देन इट इज ओडरलेस, ओडर नाही आहे याला कोणता. देन स्लाइटली बिटर टेस्ट, काही प्रमाणात कडू टेस्ट असते त्याची, बिटर टेस्ट आहे. देन सोल्युबिलिटी, इट इज सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये सोल्युबल आहे. बट स्लाइटली सोल्युबल इन मिथॅनॉल, मिथॅनॉलमध्ये बऱ्यापैकी काही थोड्याशा प्रमाणात तो काय आहे सोल्युबल आहे. सो फिजिकल प्रॉपर्टी फर्स्ट, इट ऑकर ॲज अ व्हाईट ऑर येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, व्हाईट ऑर येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. सेकंड इज अ odorless. Third one is the slightly bitter in taste. Fourth, soluble in water, slightly soluble in methanol. Okay, then uses of this sulfa methoxy pyridazine. sulfa methoxy pyridazine चे uses कोणते आहेत. so it is used in treatment of urinary tract infection. urinary tract infection मध्ये याला काय केलं जातं, यूज केलं जातं. सेकंड, इट इज यूज इन फॉर्म ऑफ टॅबलेट फॉर सिस्टमिक इन्फेक्शन ट्रीटमेंट. सिस्टमिक इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये टॅबलेट फॉर्ममध्ये यूज केलं जातं. अँड समटाईम्स इट इज यूज ॲज अ अँटी मलेरियल ड्रग. क्लासिफिकेशनमध्ये बघितले फार्माकोलॉजिकल बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, यूज ॲज अ अँटी मलेरियल ड्रग दॅट इज सल्फा मिथॉक्सी पायरिडाझिन. ओके, सो युजेस काय आहेत. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. देन सेकंड, इट इज यूज इन फॉर्म ऑफ टॅबलेट फॉर सिस्टमिक इन्फेक्शन ट्रीटमेंट. देन थर्ड, इट इज ऑल्सो यूज ॲज अ अँटी मलेरियल ड्रग. ओके, देन डोस सल्फा मिथॉक्सी पायरिडाझिनचे, इट इज गिवन ओरली इन 800 mg डोस फॉलोड बाय 200 mg. म्हणजे सुरुवातीला 800 mg दिला जातो, त्याच्यानंतर सबसिक्वेंटली 200 mg डेली दिला जातो. ओके, सो डोस इज इट इज गिवन ओरली इन 800 mg डोस फॉलोड बाय 200 mg. देन ब्रँड नेम फॉर दिस sulfa methoxy pyridazine as Dirasul and Confin. Okay, so brand name are Dirasul, DYRASUL, DYRASUL, and Confin, that is CONFIN, CONFIN, Dirasul and Confin. Okay, so there are these two brand name for sulfa methoxy pyridazine. Then next drug is sulfamethoxazole. Okay, next drug is sulfamethoxazole. So this sulfamethoxazole structure is this NH2 benzene ring, SO2 NH, then this 5-member ring, 5-member ring दिसते तुम्हाला. काय आहे त्याच्यामध्ये, ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहे, पण नायट्रोजन कुठे आहे, सेकंड पोझिशनला आहे. आणि कोणत्याही 5-member रिंगमध्ये नायट्रोजन सेकंड पोझिशनला आहे असेल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हेट्रो ॲटम, दोन्ही हेट्रो ॲटम आहेत, तर त्या रिंगला कोणती सिरीज म्हटलं जाते, आयसो सिरीज म्हटलं जातं. आयसोथायाझोल, आयसोऑक्सॅझोल. आता ही काय आहे, ऑक्सिजन 5-member रिंग आहे, फुल्ली सॅच्युरेटेड आहे, विथ नायट्रोजन आहे, म्हणजे आपलं रिंगसाठीचं नाव कोणतं झालं, OLE झालं. आता रिंग कुठं आहे, रिंगमध्ये नायट्रोजन कुठं आहे, सेकंड पोझिशनला विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन, म्हणजे ही आयसो सिरीज झाली. म्हणजे आपल्याला दोन नावं मिळाली, आयसो आणि रिंगचं नाव OLE. आता ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन आहे, म्हणजे ऑक्सा आणि आझा. सो आपल्या रिंगचं नाव कोणतं होईल,
ऑक्साझाझोल, आयसोऑक्सॅझोल. ओके, ऑक्साझाझोल आहे पण नायट्रोजन सेकंड पोझिशनला असल्यामुळे आयसो सिरीज, सो इट इज आयसोऑक्सॅझोल. ओके, सो सबस्टिट्यूएंट कोणता आहे आपला? आयसोऑक्सॅझोल सिरीज आहे, पण आयसोऑक्सॅझोल सिरीजमध्ये ऑक्सिजनला पहिला नंबर, त्याच्यानंतर नायट्रोजनला 3 नंबरला या रिंगच्या तिसरा कार्बन NHSO2ला अटॅच झालेला आहे, म्हणजे 3YL येणार आपलं. देन 4th and 5th नंबरला मिथाईल ग्रुप आहे, म्हणजे आपली मेन कोणता आहे? 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड. आता या 4 अमायनो आणि बेन्झिन सल्फोनामाइड या दोन नावांच्या मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? सबस्टिट्यूएंट टाकायचं आहे. सबस्टिट्यूएंट कोणता आहे आपला? आयसोऑक्सॅझोल रिंग आहे. आयसोऑक्सॅझोल रिंगचा कोणता कार्बन आयटम अटॅच झालेला आहे? SO2NHला तिसरा, म्हणजे आयसोऑक्सॅझोल 3YL. पण आयसोऑक्सॅझोलच्या 5व्या नंबरला मिथाईल ग्रुप आहे, सो आपलं नाव काय येणार? 4 अमायनो N 5 मिथाईल आयसोऑक्सॅझोल 3YL बेन्झिन सल्फोनामाइड्स. काय केलं आपण? 4 अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड, यामध्ये अमायनो आणि सल्फोनामाइड या दोन ग्रुपच्या मध्ये आपला काय सबस्टिट्यूएंट ॲड केला. सो दिस इज 4 अमायनो 5 मिथाईल आयसोऑक्सॅझोल 3YL बेन्झिन सल्फोनामाइड्स. ओके, सो सल्फामिथॉक्सॅझोल ॲस्टर 6 नाही, म्हणजे याचं स्ट्रक्चर IUPAC एक्झामला विचारलं जाणार नाही. ओके, सो सल्फामिथॉक्सॅझोल इट इज इंटरमिडिएट ॲक्टिंग सल्फोनामाइड्स. इंटरमिडिएट ॲक्टिंग म्हणजे कोणता? ज्याचा T12 किती आहे? 10 hours to 24 hours. So this sulfamethoxazole is a intermediate acting sulfonamides. Okay, then physical property of this sulfamethoxazole is it is available as white crystalline powder. सिंपल आहे, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असते. ओडरलेस आहे, ओडर नाही कोणता. बिटर इन टेस्ट. आतापर्यंत आपण सल्फोनामाइड्स बघितले ते ऑलमोस्ट बिटर इन टेस्ट आहे. टेस्ट असेल तर बिटर इन टेस्ट, सो इट इज बिटर इन टेस्ट. देन सोल्युबिलिटी, दीज आर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, इथर, क्लोरोफॉर्म. ओके, वॉटर, इथर आणि क्लोरोफॉर्ममध्ये काही प्रमाणात सोल्युबल आहे. देन सोल्युबल इन कशामध्ये सोल्युबल आहे बघा? अल्कोहोल, मिनरल ॲसिड अँड अल्कली हायड्रॉक्साईड. अल्कोहोल, मिनरल ॲसिड आणि अल्कली हायड्रॉक्साईडमध्ये कसा आहे तो? सोल्युबल आहे. देन इट इज स्टेबल इन एअर. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये कसा राहतो तो? स्टेबल राहतो, तेवढासा काय त्याच्यावरती परिणाम होत नाही. सो फिजिकल प्रॉपर्टी आर, फर्स्ट इट इज अवेलेबल ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन सेकंड odorless. Third, bitter in taste. Fourth one, slightly soluble in water, ether and chloroform, soluble in alcohol, mineral acids and alkali hydroxide. Then fifth one, stable in air. Okay, then storage. So it is stored in well closed container, protected from light. Okay, so it is stored in well closed container, protected from light. ओके, वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे, लाईटपासून त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. देन लेट्स सी द युजेस ऑफ दिस सल्फामिथॉक्सॅझोल. सो दिस सल्फामिथॉक्सॅझोल यूज इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. सो दिस सल्फामिथॉक्सॅझोल इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. देन इट इज नॉर्मली यूज इन कॉम्बिनेशन विथ ट्रायमिथोप्रिम. ओके, ट्रायमिथोप्रिमच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरलं जातं फॉर ॲन अँटीबॅक्टेरियल ॲक्शन. ट्रायमिथोप्रिम आणि सल्फामिथॉक्सॅझोल यांचं कॉम्बिनेशन केलं जातं, ज्याला म्हटलं जातं कोट्रायमॅक्सॅझोल. जो आपला नेक्स्ट ड्रग आहे, जो स्टडी करणार आहोत तो. त्याच्यामुळं सल्फामिथॉक्सॅझोलचा सेपरेट असा ब्रँड नेम नाही आहे कोणता, कारण तो सिंगली कधी यूज करत नाहीत. सल्फामिथॉक्सॅझोल प्लस ट्रायमिथोप्रिम असं कॉम्बिनेशन वापरतात. सो देर इज नो ब्रँड नेम फॉर सल्फामिथॉक्सॅझोल. युजेस काय आहेत? इट इज इम्प्लॉय इन ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. देन इट इज नॉर्मली यूज इन कॉम्बिनेशन विथ ट्रायमिथोप्रिम फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्शन. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द टुडेज लेक्चर. आज आपण 4 ड्रग बघितलेले आहेत. ओके, सो इथे आपण स्टॉप करतो आहे. पुढचे जे काही ड्रग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. ओके, थँक्यू.